बहार वित्त विसरले आवाज वाढवा मेन आवाज इथं रिटर्नचा आता कैशी जाऊ घरा हे बी मॉनिटर मध्ये वाढव नो हे बरा हा लौकिक पारकीयाची सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैशी जाऊ घरा नो हे बरा लौकिक उगा मने निवांत राही पाहिले पाहे परतुनी आता कैशी जाऊ घरा नो हे बरा लौकिक विडाल विडाल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कथे जावे सारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती आवाज थोडा मेन आवाज संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबरे आजच्या अभंगातून दोन गवळणींमधला संवाद व्यक्त करतात विडाल या संगमनेर खुर्द नगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या नाम यज्ञातील आज ही काल्याची सेवा वैकुंठवासी हरिभक्तपरायण महादेव महाराज जगताप व संप्रदायातील एक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या आशीर्वादानं हा सोहळा संपन्न होत आहे। साधू संतांच्या आशीर्वादानं सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाला हे सुंदर भव्य आणि दिव्य स्वरूप प्राप्त झालेला आहे। दक्षिणमुखी हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि समस्त ग्रामस्थ संगमनेर खुर्द कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौबदार शिष्टेवाले मातुर्ग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचक्रोश अन्नदाते उपस्थित सर्व बाह्य भक्त झाले सगळे आता सगळ्याला धन्यवाद। काल्याचा दिवस कोणाचं नाव राहायला नको सगळ्यांच्या चरण नतमस्तक सेवेला प्रारंभ विडाला ज्यांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे माझ्या अत्यंत प्रेम करणारे वारकरी संप्रदायातील एक सर्व कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याचा भूषण हरिभक्तपरायण आमचे प्रकाश महाराज खतोडे पाटील प्रकाश महाराजांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आळंदीमध्ये ज्या पहिल्या 5 वारकरी शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये आमचे प्रकाश महाराजांची संस्था अग्रगण्य आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त मुलं असून अत्यंत शिस्तबद्ध गायन वादन संप्रदायाचा अभ्यास त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवला जातो। त्यांच्या संस्थेतील भक्तियोग गुरुकुलमधील हे सर्व आमचे बाल टाळकरी प्रकाश महाराजांचा माझा इतकं मैत्रीत्वाचं नातं आहे की आमच्या घरचा कार्यक्रम त्यांच्याशिवाय सफल होत नाही। तुम्ही पाहिला असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून 4 दिवस आमचा कीर्तन महोत्सव असतो ते 4ही दिवस आमचे प्रकाश महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते। महाराज म्हणून नाही तर मित्र म्हणून संयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि खूप जिव्हाळा आहे आणि अत्यंत सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांच्यामध्ये आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या गावचे ते जावई आहेत त्याच्यामुळे काय लाडाचा जावई म्हणले होता अजून वेगळाच थाट आहे आमच्या जावई बापूंचा। म्हणून प्रकाश महाराजांना मनापासून धन्यवाद। त्यांचे सर्व सहकारी सर्व संयोजक आयोजक नियोजक आल्यानंतर सरपंच वगैरे ही सर्व मंडळींची भेट झाली। अत्यंत सर्व संयोजक आपण कायेनं वाचेनं मनाने एकत्रित येऊन हा गोड सोहळा संपन्न करतो। महिला मंडळांची विशेष उपस्थिती बालगोपाळ असतील मुलं मुली सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता विडाल सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट मारुती महाराज ते माझ्यासोबत उपस्थित आहेत। महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे बंधू प्रवीण महाराज पठाडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सुरुवातीला ज्यांनी चाल गायली काय नाव नामवंत गायनाचार्य आमचे लखन महाराज असतील दादांचं काय नाव संजय महाराज ते या ठिकाणी उपस्थित हार्मोनियम वादक असतील। दोन्हीकडे 2 चौबदार बे मस्त आहेत अगदी द्रोणाचार्य भीष्माचार्य चांगले वजनदार चौबदार आहे। तिकडे तुकाराम महाराजांसारखे विनेकरी तुळस घेऊन बारा आमच्या माता कॅमेरावाले शूटिंगवाले साऊंड सिस्टीम सुंदर आहे। तुम्हालाही मनापासून धन्यवाद। सेवेला प्रारंभ वेडाल
आज काल्याचं कीर्तन आहे, अभंगाचा भावार्थन, कृष्णाचं चरित्र आपल्याला धावत्या वेळेमध्ये पाहायचं आहे। आजच्या अभंगातून काल्याचं वर्णन नाही तर गवळणीच्या अंतकरणाच्या अवस्थेचं वर्णन आहे। हा काय अभंग काला प्रकरणातील नाही, हा अभंग गवळण प्रकरणातील आहे। विडाल हो, मग काल्याच्या कीर्तनाचा नियम तर असा, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। मग आज गवळणीचं वर्णन करणारा अभंग कस काय? रूपक जरी गवळणीचं असेल तरी खऱ्या अर्थानं कृष्ण चरित्रच या अभंगामध्ये आहे, म्हणून हा काल्याचाच अभंग आहे। गवळणीच्या अंतकरणाची, चित्ताची, मनाची अवस्था सांगणारा आजचा हा अभंग आहे। हरीने माझे हरिले चित्त, आवाज थोडा वाढव, पार वित्त विसरले। एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, हरीने माझ्या चित्ताची चोरी केली, हरीने माझं चित्त हरलं। गवळण हा विषय असा आहे प्रवीण महाराज की गवळण भक्तीच्या टोकावर पोचलेली अत्यंत मोलाचं रत्न म्हणजे गवळण आहे। गवळणीला जेवढा आपण सहजन सोपं समजतो तेवढी गवळण सोपी नाही। हे शेपक गवळणी म्हणणाऱ्यांनी गवळणीचं पुरं वाटोळ केलंय। आवळून बांध बुचुडानं वाकून टाक सडान राधे बघतोय कृष्णन पिचकारी मारेन, एवढा येडा कृष्ण होता आणि इतकी सामान्य राधिका होती। तो गाता सरबतन तीन म्हणल्यावर बरं आता आणलाय तेवढा वाटा, म्हणजे आमच्या पोटात दुखतंय ना तुम्ही बसून सरबत प्याल्यावर, म्हणजे आम्ही मेलो आरडून आरडून तुम्ही मजा करायची, म्हणजे हे अवघडच झालं। आता तुमचं सरबतच ध्यान, कीर्तन कोण ऐका ना, आता आणलाय तेवढा घ्या पण परत वाटू नका। विडाल गवळण एवढी सामान्य नाही। आतापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये एकही संत असे झाले नाहीत की त्या संतांनी गवळणींचं वर्णन केलं नाही। भक्तीच्या अत्यंत उच्चतम टोकाला प्राप्त झालेली अंतकरणाची अवस्था तिला गवळण म्हणायचं। ज्ञानोबारांसारखे विरक्तवान साधू गवळणीचं वर्णन करतात। तुकोबारा सुद्धा म्हणतात धन्य बाया ऐशा नारी, तेही गवळणीचं वर्णन करतात। निळोबारांच्या गवळण तर प्रसिद्ध आहे, नाथ महाराजांच्या गवळणी सगळ्यांना माहिती आहे। नारद महर्षींनी भक्तिसूत्र लिहिलं आणि त्या भक्तिसूत्रामध्ये सुद्धा सांगितलं भक्ती जर कुणाकडे पाहून करावा असं जर लोकांना प्रश्न पडला तर आदर्श उदाहरण दिलं, तुम्ही गवळणीकडे पाहून भक्ती करा। जगातला पहिला कीर्तनकार म्हणजे नारद, म्हणून ह्या गादीला कोणती गादी म्हणतात? नारदाची गादी। पहिले कीर्तनकार, त्यांनी सुद्धा गवळणीला टोकाची मान्यता दिली, म्हणले मी सुद्धा गवळणीकडून भक्ती करतो। शुक मुनींनी मायबाप नुसतं नाव जरी काढलं, राधा शब्द काढला की त्याचा उलटा शब्द त्यांच्या डोळ्यातून धारा चलत होत्या। इतक्या गवळणी परमार्थामध्ये उच्चतम टोकाला प्राप्त झालेल्या होत्या। त्या गवळणीला एवढं महत्व का प्राप्त झालं तेच आजच्या अभंगात अशी ही भगवान श्रीकृष्णावर जीवापाड प्रेम करणारी गवळण। त्या दोन गवळणींचा संवाद सुरू झाला नाही। एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणते बाई माझं तर इतकं अवघड झालंय मी आता शब्दातच सांगू शकत नाही। दुसरी म्हणते नेमकं झालं काय? त्यावेळेस ती पहिली गवळण सांगते माझ्या चित्ताची चोरी हरीनं केली त्यामुळे मी सगळंच विसरले अभंगाच्या पहिल्या चरणात।
आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब आदरणीय सदाशिवरावजी लोखंडे साहेब, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। आणि लोखंडे साहेबांचं माझं अत्यंत जुनं नातं आहे, कारण ते शिर्डीकडे येण्याच्या आधी कर्जतचे आमदार होते आणि मी बी कर्जतचा आहे। आमच्या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी महाराष्ट्रभर केलेलं आहे। कर्जत जामखेडचे ते खूप दिवस आमदार साहेब होते, 15 वर्ष, आणि अगदी लहानपणापासून मी त्यांना पाहत आलेलो आहे। आणि आमच्या कर्जतमध्ये असेल, जामखेडमध्ये असेल, नवे नवे इकडे येऊन सुद्धा त्यांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे। आणि आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सुद्धा सध्या ते उमेदवार आहेत। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना भरभरून मिळावे आणि त्यांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी, हीच मी ज्ञानोबराय तुकोबर यांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि भावी राजकीय जीवनासाठी त्यांना खूप खूप या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। आणि समस्त ग्रामस्थ संगमनेरकरांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप या ठिकाणी धन्यवाद, आभार। आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलात, सर्वांच्या वतीनं आपले आभार। दिलीपरावजी शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो। विडल हरिने माझे हरिले चित्त, बार वित्त विसरले। तिकडे खाली फोन खाली, बरोबर असू द्या। विडाल विडाल त्या गवळणीच्या अंतकरणाची अवस्था अशी आहे की ती म्हणते हरिने माझ्या चित्ताची चोरी केली, आणि चित्ताची चोरी केल्यानंतर त्यांची अवस्था कशी झाली? स्वायचा गोते आठवची नाही, स्वायचा गोते आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा। आता इकडे लक्ष द्या कीर्तनाकडे। आता इंटरव्हर झाला आपला, आता थोडा इंटरव्हर तुम्हाला बी थोडी विश्रांती भेटली जरा। चित्ताची चोरी केली अशी ती गवळण म्हणते। कशावना तुम्ही म्हणता चित्त चोरलं? अहो त्या गवळणीचं काम करताना विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, सगळं देहवान विसरून एका गवळणीचं मायबाप असं जीवनचरित्र चालू होतं। तिच्या मुलीचं नाव होतं हरिणी, हरिणी नाव होतं, आणि ती लागली रडायला। सासूने अशी तासले, सुन बाई काम बाजूला ठेव, आणि त्या पुरीला उचल, कारण ए लहान मुलं शांत वाज, परतून बोलू नका, चुप बैठे का वरना कान काटे का। हा शांत बाई, बारकालीला ही चित्र असतात, मी लय येतो त्यांना, यांना काय महाराजांनी फिराच पडले, गप्पून बोलत येते काहीतरी। हे कीर्तनात कालवा करायचं म्हणलं, बोलू नको, ते मलाच म्हणलं तुम्हीच बोलू नका म्हणलं, मला बोलायला गावाने बोलवलं। एका प्रश्नाला उत्तर दे म्हणून विचारते, मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती? म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही, ते मला किती सोपं आहे, बिडी। कुठे डोकं लावता त्यांच्या पुढे, ते लोड गुरुजींनीच सांभाळू जाणं। एका वर्गात 50 पोरं, 12 घरची 12 कशी सांभाळत असतील ते गुरुजींनाच माहिती। मला खरंच कौतुक वाटतं ते शिक्षकांबद्दल,
कोणत्या मेंटॅलिटीने देवाने त्यांना बनवलं नाही तर हे पोरं सांभाळायचं म्हणजे सगळ्यात अवघड कसरत आहे माझ्या बाबतीत. लई चित्रे असते यांना काय सुंबर असतं काय हे बोलत येते. गणिताचे शिक्षक आले म्हणजे उठ तुला वजाबाकी शिकवायची 5 मधून 5 गेली किती ते मला काय माहिती एवढं सोपं आहे ना. मग सोपं करून सांगतो तुझ्या डब्यात आईने किती चपात्या दिल्यात म्हणजे 2. मग 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या खाली काय राहिलं ते मला भाजी. अरे तुझं खाण्यावर कसं द्या नाही मूर्खार गणित शिक ना जरा का फक्त खाण्यासाठी तुझा जन्म झालाय. असली पोरं असतात म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी धर्म मंडप आहे. म्हणून आज भगवंताकडे एकच मागा आईसा पुत्र देई गुंडा ज्याचा तुम्ही लोकी देता ज्याचा तुम्ही लोकी ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तुम्ही लोकी देता ज्याचा तुम्ही लोकी देता ज्याचा तुम्ही लोकी देता ऐसा पुत्र देई गुंडा आईसा पुत्र दे गुंडा रत्ना सौदा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं ज्ञानोबर आहे तुकोबरांचा दारोबर आहे पण छत्रपतींचा व्यासपीठ आहे. हा जीवन जगण्याचा कळस आहे मायबाप आमच्या छत्रपती. वाजवा टाळ्या जोरात हाना जरा काना काना का उन्हाने काय सुधारा नाही का काय तुम्हाला जरा फ्रेश बसा जरा हाताने टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम जरा रिलॅक्स बसा जरा. हा एक माझ्या कीर्तना हसतच नव्हता टाळी वाजवना विठ्ठल म्हणे ना म्हणलं का टाळी वाजवना तो मला माझ्यावर कर्ज आहे मग आम्ही फेडाव का काय मूर्खा बोंबलत फिरला हिशोब ठेवू ना होईन का कर्ज 10 कमी तो जी चिप येतो का कर्ज होणार नाही 10 कावून 5 खर्च करा होईन का कर्ज आणि कर्ज झाले तरी टेन्शन घ्यायचं ना होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द कर्जवाली म्हणते ना आता शिका आधार देणारा महाराज भेटला नाहीतरी सध्या आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज फिटलं तर फिटलं आणि मार्द पोरग आहे ना मर्द परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण मोकळं बसायचं भेटलं. ती गवळण देहावर उदास असं म्हणे सुनबाई ती पोरगी रडती हरणीला उचल जरा फेरफटका मारून ये हरीने माझे हरिले चित्त ह्याच्यावर सांगतो. गवळण मायबाप उठली आणि तेवढ्यात मायबाप भगवान श्रीकृष्णांचं वर चित्त वेधून घेतलं आणि कृष्णाची आठवण झाली. हरणी उचलली कपाटात ठेवली मिठाची भरणी कडव घेतली. हरणीन भरणी ह्याचा फरकच कळला नाही. पोरगी कपाटात आणि भरणीच काखला. अख्ख्या गावात याडा मारायची भरणी घेऊनच. सासू मला ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला का आधीच तर सासून जमत नाही अशी धुतली म्हणता. कशामुळे घडलं हरिने माझे हरिले चित्त चित्ताची चोरी केली. भार वित्त भार सगळाच भार मीपणाचा भार माझेपणाचा भार वित्त म्हणजे सगळी संपत्ती संसार सगळं विसरून गेले. कशामुळे हरिने माझे हरिले चित्त चित्ताची चोरी झाली म्हणजे नेमकं काय नाहीतरी हा चोरच आहे बर का. दरिला पंढरीचा चोर दरिला पंढरीचा चोर दरिला पण बाकीचे चोर वित्त चोरतात आणि हा चोर चित्त चोरतो एवढाच फरक आहे. देवी चोऱ्याच करतो पण चित्ताच्या आणि बाकीचे चोर वित्ताच्या म्हणजे पैशाच्या. हरिने माझे हरिले चित्त त्या गोकुळामध्ये गवळण होती मायबाप आनंदानं जीवन चालू होतं त्याचा संसार सुखाचा चालू होता. पण मालकाची जी बहीण होती तिचं लग्न जमवायला पाहुणे येणार होते. ननंद
वंश आणि मग तिची 2-3 पहिलीच मोडली होती आणि सासरेबानी दम टाकला आत येऊन. पाहुणे आले, व्यवस्थित सगळं झालं पाहिजे, ठीक आहे म्हणे. बघाबघी झाली, मुलाला मुलगी मुलीला मुलगा सगळं पसंत पडलं. म्हणले आता जेवणाचा प्रोग्राम. आत येऊन दम टाकलं त्या गवळीने. सुनबाई असा स्वयंपाक झाला पाहिजे, असा स्वयंपाक झाला पाहिजे. पाहुणे सुद्धा म्हणले पाहिजे बस लग्न फायनल करून टाका, पण हुंडा सुद्धा रुपया नको. आणि विशेष म्हणजे माझ्या आवडीचा शिरा करावा लागेल. त्याला शिरा आवडत होता. सासराबाई असा होता, त्याच्या मनगटावाने मिशा होत्या. फुटबॉल ठेवला तरी मिशा खाली येत नव्हत्या, अशा वजनदार मिशा. रागीट म्हातारा होतो जिमदार. सुनबाई शिरा, जी मामी. तवाची सुनबाई होती ती जी म्हणत होती. आता जी आता काय बऱ्याच सुना दावल्यात सासऱ्यांवर. पोराने बाप हाता खालून काढला. लय अवघड झाले संस्कार नसल्या. पूर्वीचं वेगळंच होतं मॅम. आणि गवळण बी ते अशी होते, स्वयंपाक असा परफेक्ट करायचे. आहा हा. तिने जर केलेली पोळी जर गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं नाही. तर आताच्या पोळ्या, आमचा एक मित्र एका गावात जेव्हा गेलं त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटली नाही. काय लबरची का काय लय जड असतात म्हणा. काय काय स्वयंपाकाला नाहीच मिळ लागत त्यांना शेवटपर्यंत. एकाच कुकरमध्ये 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. कोणचा भात खावा बुवा. आणि नवीन पोरींचा तर आता स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय. त्यांनी स्वयंपाक सोडूनच द्यायचा. आता त्यांनी झोमॅटो ते काय अजून ऑनलाईन बर्गर पिझ्झा ते बरेच ते ऑनलाईन ऑर्डर त्यांनी तेवढ्याच आता बाकी नाही. त्यांनी नवरे उपाशीच मारले. आता नवीन पोरींचं त्या शिक्षणासाठी बाहेर तिकडं मेचं खायचं. सुट्टीला आल्या आईचा लाड मारण्याचा. अजिबात तू किचन खोलीत येऊ नको. तू तुझा मोबाईल ते व्हॉट्सअप ते तिकडंच बस बघा. तिकडं स्वयंपाक मी करायला आहे. अरे लग्न झाल्यावर काय तू जाणार रे का काय? सुट्टीला आल्यावर तरी थोडं नॉलेज द्या ना तिला स्वयंपाकाचे. लग्न झाल्यावर काय नाही सासू जगदंबेचा अवतार. जाळंदूर संगच. एका पोरीचं झालं लग्न. सासूबाई म्हणले सुनबाई करा पोळ्या. हे म्हणजे चपात्याचं मध्ये पोळ्या कशा करायच्या. आणि युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. सगळी लिस्ट गोळ्या केली. सगळा स्वयंपाक रेडी झाला पण आमटी करायच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला. तिला मिळच लागा ना मिरच्या किती टाकायच्या. पण म्हणले आमटी झणझणी झाली पाहिजे. कमीत कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय माणसं. माणसागणी 10 मिरच्या म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. हिरवेगार नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली आणि त्यांनी कलर बघितला. त्यांनी कलरवरूनच क्वालिटी लागली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. मला ना जेवायचं तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणजे. पण नवरा नुसता उड्याच आणायचा. बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरची नको खाऊ. हे मला माझ्या बायकोचं तुला कधीच कौतुक वाटणार नाही. मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला कानात दूर निघाला. डोळ्यातनं गळा गळा पाणी. त्याच्या बायको जवळ आले म्हणे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही. हे मला नाही भाजी जगातच एक नंबर आहे म्हणे. डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंद अश्रू आनंद अश्रू. मग देऊ का अजून थोडी भाजी नको म्हणलं. हेच आनंद बळत पचवलाय म्हणला मी मरण काय आता ज्या पोरींचं लग्न झाले ना स्वयंपाक त्यांना येत नाही. त्यांनी एक काम करा तुम्ही सासूलाच आहे म्हणा. आवाज मॉनिटरला वाढवा थोडं. दोन्ही मॉनिटरला वाढवा. रिटर्न येणार तिन्हीला वाढवा. त्यांनी सासूला आहे म्हणायचं. आजपासून प्रत्येक सुनेना माझ्या एक सांगणे. घरी गेल्या गेल्या म्हाताऱ्याला आत्याबाई फित्याबाई तसलं म्हणायचंच नाही. डायरेक्ट आई म्हणायचं. आई आई धरू का तुमचं पायी. म्हातारी म्हणे माऊलीचं ठेवू नका काही. आई तुम्ही माझी आत्याबाई नाही. तू माझी आई. आता आई मला जन्म दिले आई फक्त 18 वर्षापर्यंत. तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते बाई दुसऱ्याचं लिकूर आलं. मला आई म्हणतो तू कशाला स्वयंपाक करते. हो की बाजूला मी आहे ना स्वयंपाक करा. मी इलीच म्हातारी चपात्या लाटू लाटू. सुनबाई ती पुढून म्हातारी चुली पुढून तिकडं मालिका लागली. तुझ्या आता जीवर रंगला. अरे मी इली ना म्हातारी धोराने जीव तरी कुठं रंगला. ही जगलं येडे फक्त गोड बोला विठवलं. सुनबाई शिरा इथं विषय चाललाय. हरिने माझे हरिले चित्त. रवा परतून घेतला. शिऱ्याची मेजवानी सुरू झाली आणि शिऱ्यामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी मायबाप त्या गवळणीने मिठच टाकलं. कारण चित्ताची चोरी झाली होती. हरिने माझे हरिले चित्त बार वित्त विसरले. असं का झालं. अखंड मायबाप देवाचं चिंतन चालू होतं. गोविंद गोविंद मना लागली या छंद. रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत हे रंगला या रंगी तुका विठ्ठल सांग. किती भजन थाप मारा. माझी माझा झाली माझी माझा झाली अनवरवाच्या.
माझी मजा झाली माझी मजा झाली अनावर वाचा माझी मजा झाली माझी मजा झाली आवाज आवाज ऐकू माझी मजा झाली माझी मजा झाली माझी मजा झाली माझी मजा झाली अनावर वाचा माझी मजा झाली माझी मजा झाली अनावर वाचा माझी मजा झाली 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 हे बसणारे म्हणते का धावत येते बाई एकमेकावर धावणं नाही ह्याला लय घासावे लागते ही एवढं सोपं नाही गायन वादन जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळले ते बा तुझ्या नादाई माझा इसरला पण तू नाही शिकला तू घरी जा तो पिटीचा भाता फोडला पकवाजाची शाई पाडली टाळात बोट गवून घेतली तुझा नक फुटला इण्याच्या तारात वाढल्या तू तू पंचाच मापाचा तू फक्त वदनी कवळ घेतात एवढ्याच कामाचा आहे तू घरी जा ही एवढं सोपं नाही गायन वादन आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे बी वजनदारच आहे टव करूनच आहे काय चाललं रे ह्यांचं नेमकं काहीच चाललं नाही लय सोपं चाललंय माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा त्या गवळणीची अवस्था अखंड कृष्ण 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 चिंतन आणि शिऱ्यात मायबाप साखर टाकी होता आणि कृष्णाचं ध्यान झालं दिली मिठाचीच भरणी पालती करून तसा शिरा हलवला स्वयंपाक रेडी ताट रेडी वाढली ताट ओम सना होतो सोनं बनवतो जयविरम करावाय त्याचे जन माबित विजावी श्लोक सुरू झाला वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीची 3 पहिली मोडली होती ही 4थं होतं आणि सासरा म्हणता जमद आग्नेच होता आणि म्हातारी तर नुसती आगच आणि ताटाच्या कडेने पाणी फिरवल्याच्या नंतर गवळण्याच्या लक्षात आलं तिचे जाव म्हणली होय ग ताटात मीठ वाढायचं राहिले मिठाची भरणी ती आणि मग तिच्या लक्षात आलं अरे बाप मिठाच्या भरणीत तर एक कण सुद्धा नाही मिठाचा आखी भरणी उलती पालती केली ती शिऱ्यात नुसता खारट शिरा आता अवघड झालं पडदा बांधला होता आणि ती नुसती पडदा बाजूला करून बघायची काय चाललंय बाय कारण सगळा टेपूर हे जेव्हा येणार होता ना लग्न मोडल्या आणि त्या गवळणीला असं वाटायचं काही झालं तर हे पंगत मोडाव जेवणच होणार आता जेवताना पंगत मोडायची म्हणजे तिथं कोणाला तरी अटॅक फिटॅक आला पाहिजे कोणतरी जाग्यावर गेलं पाहिजे तर काहीतरी होईल ना तसं बी काय होईना बुवा सगळे एकमेकाकडे बघते हाशी मजाक मस्तपैकी विनोदावारे जेवणाला सुरुवात करायची आणि परत त्या गवळ्यांना वाटलं आता टाकलेच मीठ जाऊन द्या पण पहिल्यांदा बाकीचे पदार्थ खाऊन शेवट शिरा खाऊ म्हणजे आधी थोडी भूक शांत झाली मग माणूस सोडून मी देतं बा जाऊन द्या चुकून झालं असून पण तिला वाटायचं पाहुण्याने जरी खाल्ला तरी म्हाताऱ्याने खाऊ नाही कारण पाहुणे सोडून देते बा झालंय कमी जास्त पण म्हातारा जरा विचित्र होत सुनबाई पडदा बाजूला ओढून फक्त म्हाताऱ्याकडे सासऱ्याकडे बघायची त्याचा हात नेमका कोणीकडे जातो तो पोळीकडे नाही गेला भाजीकडे नाही गेला पापडाकडे नाही गेला त्याचा हात शिर्याकड ही ज्या हृदयास नुसतं धुक धुक अरे बापरे आणि त्याने घास उचलला शिर्याचा आणि शिरा असा तोंडात टाकला वा सुनबाई काय शिरा झाला सुना म्हणा काय शिरा मोदा म्हणून म्हणतय का काय म्हातारं आजपर्यंत अनेक वेळा तुझ्या हातचा शिरा खाल्ला पण अशी टेस्ट असा नव्हता साधला म्हणता असं कस काय झालं ज्या वेळेस मायबाप ती पंगत बसले त्याच गवळणीच्या चित्ताची चोरी झाली तिने तुका म्हणे बाहेर घातली यावरीन होईल काही वारी नारायण कृष्णावर बाहेर घातला कृष्णा हे आता प्रसंग तुला तारावं लागेल आणि कृष्णाचं जर चिंतन केलं अशुभ त्या पुढे शुभ हो निघाकी
काही प्रसंग असू दे हरीवर एकदा बाहेर घालून बघा. ती शिरा तोंडात गेला, त्या शिऱ्यात मीठच होतं, पण देवाने अन्नपूर्णा मातेला दम टाकला. खारट हे गोड करावं लागेल. शिरा खारटच होता, पण ह्यांच्या जिभेचीच टेस्ट बदलून टाकली आणि त्यांना शिरा गोड लागायचा. कशामुळे घडलंय? हरीने माझे हरिले चित्त. आणि ती गवळण त्या गवळण सांगते, बाई हे असलं घडतंय ग रोजच. या काळ्याने माझ्या चित्ताची चोरी केली आणि काही सुधरा नाही, भार वित्त विसरले. आणि अशी माझ्या अंधकरणाची अवस्था झाली. गवळणी सांग आता मी घरी कसं जायचं? आता कैसी जाऊ घरात, 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 आता कैसी जाऊ घरात. देवरा लौकिक, देवरा अलौकिक, असंच घडतंय म्हणले ना. आता कोणच्या तोंडाने गरज, आता कैशी जाऊ करा नो हे बरा हा लौकिक. आणि लोकांमध्ये चर्चा अशी व्हायला लागली की ह्याला कृष्णाचं वेड लागले. हे काय बरं आहे का म्हणले, अशी चर्चा झाली. नो हे बरा हा लौकिक. बरं घरच्यांना सांगायला त्यांना तरी पटणार नाही का? पारकियाची सांगता गोष्टी घरचे कुठे खातील. कुठे या शब्दाचा अर्थ संशय. घरचे सुद्धा माझ्यावर संशय घेतील आणि सांग आता मी कसं गरजा. आता कैशी जाऊ घरा नो हे बरा हा लौकिक. 3 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित कृष्ण चरित्र आपण भजनानंतर पाहू. हातानं टाळी मुखानं नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. विठोबार कुमाई प्रभु
हरिणे माझी हरिले चित्त बारवित्त विसरले आता कैसे जाऊ घरानो हे बरा अलौकिक परकीयाचे सांगता गोष्टी घरची कुठे खातील आता कैसे जाऊ घरानो हे बरा अलौकिक आज ही काल्याची सेवा आजचा नियम चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी देवाने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचं वर्णन त्याचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे। पहिला प्रश्न असा आहे की जगामध्ये देव अवतार का घेतो बघ त्याचं उत्तर आहे का जगामध्ये अधर्म वाढला की देवाने अवतार घेतला म्हणून समजा मग जगात अधर्म वाढलेलं देवाला कोण सांगतं देवाने बी कार्यकर्ते पिरून ठेवले तर ना जागे जागे तिकडून बातमी येत राहते हे पृथ्वीला माणसाचं वजन सहन होत नाही अधर्म वाढले तुम्ही बाकी काही करा पृथ्वीला काहीच वाटत नाही पण अधर्म वाढलाय की पृथ्वी माणसं गायीचं रूप धारण करते आणि ब्रह्मदेवापासून विनंती करते वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म यापाशी जाय नेत्री वा हे तो हे सांगत काय सांगते हॅलो आवाज पृथ्वीवर दैन्य माजले ते भार माजले ते भार पृथ्वीवर दैन्य माजले ते भार माजले ते भार हे पृथ्वीवर दैन्य माजले ते भार माजले ते भार पृथ्वीवर दैन्य माजले ते भार माजले ते भार सरोवर सांग जाते दैत्य वाढलेत माय बाप पृथ्वीवर आणि सध्या बी तसेच झाले बरं का अधर्मच वाढलाय खऱ्याला किंमत राहिली नाही खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं कटकाळी गरीबाची फाटली जुळली ओसाल्याना टोळी हे सध्या अवघडच आहे खऱ्याचं मरणाचं गरीबीला बिडे ओढून मोठ्याने चांगला माल दाबायचा हे असंच आहे पहिल्यापासून खऱ्याचं मरणाचं आहे माय बाप त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आले एका तासात 500 चोर सापडलं चोर पकडा मशीन अमेरिकेत आले एका तासात 2000 चोर सापडलं चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीनच चोरलं गेलं चोराचं मिळच नाही मशीनच नेलं म्हणजे नुसत्या लाबड्यात चालत म्हणून काय सांगा 10 मिनिटे टीव्ही बघा दिवसभर करमत नाही काय त्या टीव्हीला चांगले खरं सांगा बरं दारादरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थोकाथुकी ह्याची आली त्याची गेली हेव राहिला हे उठला हे बसला हेव कानला हेव वाकला हेव भोकला ह्याला मिळालं त्याला नाही मिळालं तेव रुसला तेव जाण्याच्या तयारीत हेव थांबला आला 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 गेला 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 नुसता धिंगाणा चालू आहे कुणाची कोणाला मिळच लागा ना प्रकाश बाब बघतोय ना रोज आपण
सगळं अवघड झालं आणि अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदायात आहे. एवढी एक जागा हिथं माणूस दुःख विसरतो, त्याच्यामुळे सगळ्यांना हिथं यावं लागतंय. हिथं आल्याशिवाय लिंकच लागा नाही आता कोणाची बी. त्याच्यामुळे सगळ्यांना सुद्धा कळलंय परमार्थाशिवाय मजा नाही मला. त्याच्यामुळे समाजकारणातली राजकारणातली चला रे संगमनेरला भेट द्यायला. ही धर्मसत्ता हे वेगळीच आहे मायबाप. आणि हे निपक्ष हे सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना समावेशक सकळ अशी येते आहे अधिकार मायबाप. सगळे अस्थिर थाप मारा. आधर्म वाढत चाललाय. सध्या कशी परिस्थिती झाली. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. त्याचा मंगल वाढविला, त्याचा मंगल वाढविला, त्याचा मंगल वाढविला, त्याचा मंगल वाढविला. दरबार धुंद झालेला. आवाज वाढवा. दरबार झालाय धुंद, माणसं झाल्यात मध्ये धुंद, कुणाची कोणाला मिळत राहिला नाही. सगळे अंधा धुंदी, अंधा कानून. धुंद झाला तुझा दरबार. आधर्म वाढला. केली विनंती घ्या अवतार. भगवान श्री विष्णू म्हणले मी कृष्ण होतो. शेषाला सांगितलं बळरामना व्हा, 33 कोटी देवाला सांगितलं गोपाळ व्हा, लक्ष्मीला सांगितलं कौंडण्यपुरी जाऊन राहा, तुम्ही रुक्मिणी मातेचं स्वरूप प्रगट करा. आणि वसुदेव आणि देवकी मातेच्या पोटी भगवंतांना अवतार घ्यायचं ठरवलं. श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी जिथे रात्री 12चा प्रसंग, विजांचा कडकडा, दो पाऊस, रोहिणी नक्षत्र बुधवारच्या दिवशी जगाच्या कल्याणासाठी भगवंताने आपल्या अवताराचं प्रागट्य केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आईच्या पोटी 8वा अवतारात 8वा आणि जन्माला आलेलं वय सुद्धा 8च वर्षाचं. किती मोठं नवल आहे. राहू दे 5 मिनिटं जरा थोडं डोकं शांत झालं जाते. लई बंग 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 करत. हे काय बारीक नवल आहे का. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. हे कोडं उलगडणार नाही. आणि मग आईच्या डोळ्यात पाण्याला झणे कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल, सोडा सोडा मिटी, लपवा लपवा जग जेटी. मला कुठं न्या नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोळाला, मजने गोळाला. घराला मजनी गोकुळाला. मला गोकुळाला न्यायचं कसं बंदिश शाळेत उचलून तर बघा. उचलेला कमळापती पायीची बंधने गळत. देवाला डोक्यावर घेतलं की वसुदेवाची बंधनच गळाली. ह्याच्यातून हे सांगायचं की त्यांनी जेव डोक्यावर घेतला त्याला संसाराचं बंधन राहणार नाही. डोक्यावर घेऊन नाचत एकदा देवाला घेतलं. डोक्यावर वसुदेवजी गेले. यमुना नदी आडव्याला तिला दर्शनाला पुरं चालीला आचाट आवाज वाढा. त्याशी लावीला अंगुष्ठ अंगठा लावला. नदी दुभंग पावली. वसुदेवजी पलीकडे गेले. नंदवाच्या वाड्यामध्ये गेले. मुलाला ठेवलं. मुलीला उचललं. महागाराले पाठ 4 वाजता एक दासी तिथं आली. तिने ते कृष्णाचं स्वरूप पाहितलं. हरिने माझे हरिले चित्त अरविंद विसर. कृष्णाला पाहिल्याच नंतर ती देहवानच विसरून गेली मायबाप. आणि त्या गवळणीने अख्ख्या गोकुळामध्ये काय वार्ता
पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला कोणाला? यशोदेला. कोणाला झालता? झालता कोणाला? देवकीला. आणि इथं गाजावाजा कोणाचा चालू? यशोदाचा. हाय का खऱ्याला किंमत पहिल्यापासूनच आहे बरं काही. याला तर म्हणायचं नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. काय त्या गोकुळात आनंद कृष्णाच्या जन्माच्या प्रीत. लहान मुलं ए शांत बसा, बोलू नका. गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. गुड्या उभारल्या, तोरण बांधले, दारासमोर सडा रांगोळ्या. काय आनंदाचं वातावरण. गोकुळात आनंद मथुरेत मीटिंग. कंसाने पुकार केला, जो कोणी माझ्या वैऱ्याला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दान. काल कोण मराय पुढे लेडीज पुढे आली. पुतना मी मारते कृष्णाला. महिलांमध्ये पहिल्यापासूनच डिअरिंग आहे बरं का, म्हणून तुम्हाला हाफ तिकीट केले. आता लेकेच्या गावाला जायला मोकळ्या झाल्या आता. आणि मग आले ना पुतनावडा, विडा उचलला. पुतण्याची फजे केली सगळ्यांना माहिती. अनेक राक्षस बालपणी मारले, काग बगर इटा मारले बाळपणी. अवघे दैत्य गाणी बुडवले, विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ. हळूहळू मोठे होळ रांगू लागले. कसे रांगतात? चौकात आले, माती दिसले, धरला बोकना, टाकला तोंडात, खाल्ली माती. बघितलं बरामदाताने, केली मैयाकडे तक्रार. कन्हैया माती खालतो. आईला राग आला, धरलं कृष्णाचं कान. बोल कृष्ण माती खाली का? काय म्हणतात? बोल
नाही. आई म्हणले नाही खाल्ली तर हा कर. किंवा मला मातीच खाल्ली नाही तर हा कसं काय करू. एकाला मी म्हणलं चंद्रभागेत आंघोळ कर ना, ते मला पापच केलं ना तर आंघोळ कसं काय करू. मग आम्ही पापीत का काय. म्हणजे लयच कॉन्फिडन्स असतो म्हणे काय का ते ओव्हर असून तेव्हाच नडतो शेवटी. मग नाही खाल्ली हा कर नाही करीत देखील अशी माती खाता दावी आणि बांधी माता दाव्याने बांधून टाकलं. मग छडी उगारल्या आ केलं काय दिसलं अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा करी. अरे बापरे अनंत ब्रह्मांड 14 भुवन 21 स्वर्ग त्याच्यात पाहिल्यानंतर आईला तर चक्करच आली. म्हणे म्हणते माझा बाळ बाळ नाही हा जगाचा काळ माय बाप नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. मोठे होऊ लागले रांगू लागले चळू लागले उमरावणाला रस्त्यावाले चौकात आले. गोपाळ दिसल्या गोपाळा म्हणे जय हरी. आता ही मोठ्याचा लेकरू जरा गुटगुटीत होता. गोपाळ हे वाळून गेलेले तब्येत नाही काय नाही. तरुण मुलांना विनंती शरीर संपदा सुद्धा कमवा. पहाटे उठून व्यायाम जॉगिंग रनिंग जरा हनुमंतरायांचा आदर्श घ्या. काय ताकद होती माझ्या. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करण्यात ग बसण्यात नको रे गाव दुसऱ्याचे झपके होते आपल्याला येडेवानी करायला ग. पण हनुमंतराय असे झाले दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी. काय ताकद असेल. आईच्या दुधात ताकद होती. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिशेने दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का. आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच फक्त टोपणात बदल होतो. रबर जाताना पत्र्याचं तर लहानपणी दुधाची मोठ्या झाल्या मोठी आणि एकदा मोठ्या बाटलीस नाद आल्या ते आम्हाला सुद्धा आवडत नाही. 100 गंधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पडतं. बंद करा हरिपाठ. गंधावाली काय लायकीचे तर आम्हाला माहिती. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. मग त्याच्यासाठी बुका थापला का तो 500ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का. हे पिणारीचे तर 2 म्हातारे पारावर बसले. मला होय 10 रुपयाला खोकला जातो करा मला. दुसरा म्हणला 100% ना. कसं काय हरियाड्या दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घालीव निघले हे घाल पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या. हे अखंड हरिनाम सप्ताह करायचं म्हणजे काहीतरी बदल झाला पाहिजे. नुसती कीर्तन ऐकू नका. महाराज मिले आरडारडून तुम्ही पियाक झाले ऐकू ऐकू बदलायचं कुणी. 8 दिवसाच्या सप्त्यात गावात कमीत कमी 8 तरी माळकरी वाढाव ना. नाही सप्ताह फक्त एवढ्यासाठीच आहे आपल्याला बाकी काही गरज नाही. महाराज सांगू सांगू पियाक तुम्ही ऐकू ऐकू जेम बदलायचं कोणी. नका करोना आयुष्यात निर्व्यसनी जीवन जगा. काही तरुण पिढीला विनंती. संघटन कौशल्य श्रीकृष्णाचं उत्तम. सगळे कार्यकर्ते एकत्र केले आणि प्रेमानं सांगून ऐकलं नाही म्हणून भगवंताने शेवटी खोड्या केल्या. अनेक प्रकारच्या खोड्या केल्यावर शेवटी गवळणे सांगायच्या यशोदामध्ये ग बस माझं पोरग थाप मारा. बाळ सगुण गुणाचे ताने काय दिसतंय गोजिरवाणी काय सांगता गाराने गोकुळ. कशाला त्याच्या नादी लागतात. तुम्ही लपून याचा बवरा आळ घेता शारंगरा. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या. त्याला नाच सोडून द्या. तुम्ही लपून याची गोटी आळ घेता जग जेठी ही रीतच तुमची गोटी गोकुळच्या. ते नसतो सापडत तुम्हाला. ते ईडीला सुद्धा सापडला नाही तुम्हाला कवा गवून. हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाता कैसा येईल हाता गोकुळच्या. बाकीने म्हणजे तुझं पोरगा येड आहे काय. आईची येड. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या. ज्या सांगाय जायच्या यशोदा त्यांना जाडायची. एका गवळ्याला राग आले म्हणजे किसन्या लय नाटकं झाली रे तुझी. तुझ्या जर दम असेल तर माझ्या घरी येऊन दाखव तुला पकडणार म्हणजे पकडणार. देव म्हणले ह्याचा घर नंबर टिपून घ्या गोपाळाला. गोपाळ तेवढ्याच होते म्हणले आपल्याकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ह्याचा व्हॉट्सअप नंबर आहे फेसबुक आहे सगळे आपल्याकडे इंस्टा ते गोपाळ तेवढ्यावरच होते. तवाचे बी आताचे बी तेवढ्यावरच आहे. फक्त चाळण बघायची. त्यांची डोकी हँग झाली त्या मोबाईल मध्ये. काय मोबाईल साठी माणूस आहे का माणसासाठी मोबाईल हेच काळ म्हणले आपल्याकडे सगळे म्हणले संध्याकाळी ह्याच्याच घर माझा युगो हार्ट झालाय म्हणले जाणार म्हणले. ठरलं मुकादमाने ऑर्डर दिले बाकीचे म्हणजे त्यांना तेवढंच पाहिजे. गवळण असे दारातच बसली ती तंगडच मोडीन म्हणायची. तंगडच मोडीन. देव म्हणला थांब तुझं बघतो. सब्र कपिल मिठा होता येत म्हणले जा. मागच्या दरवाजा एंट्री केली. दही दूध मरणाचं खाल्लं आणि गवळण दारातच बसली होती. ती नुसती पुढंच बघायची आणि तिला वाटायचं पोरं भिलीच काय नव्हती. मनालाच म्हणायची अशी दहशत लागती. ताप नाही रस्त्यानं सुद्धा येईना पोरा ग माग बघ तुझं घर पार धुवून खाल्लं की पुढंच कवर तोंड घेऊन बघती. आणि जेव्हा त्यांनी मागं बघितलं पाहती गवळणी तवते पालती दुधानी म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी आवाज पळाली गवळण.
बाकीचे म्हणले पळा रे आता मोठ्याला डांगाची बारकाली हे जरा धनगाट पोरं होती गेली टनाटन उड्या हाणून हे 5 वर्षाचं घुंगरू तुरु 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 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी खेळत खेळ काल टिकाची घेता आळग गोकुळ हे वय बारीक होतं धरलं हाताला वडलं माघारे किसन्या लय तुझी आई म्हणत होती माझ्या बरोबर आचन तसन खोड्या करत नाही पकडलं का ना धरलं हाताला निम्या फार 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 वडीत चाललेल्या निम्या वाट्या असा डावा हात दाबून धरला होता गवळणीने कृष्णाचा असा हातात वडीतच चालू होती देव म्हणले गवळणी नेऊ नको असं म्हणत नाही माझ्या आईकडे तुम्हाला नेच पण माझा डावा हात सोडून उजवा धर घरून निघाल्यापासून डावा हात दाबून इतकं कुठं मनगड दाबीत असेल का माझ्या बोटाला मुंगी आली माझा डावा सोडून उजवा धर हा दिसायला इतका सुंदर होता राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा बघितलं की प्रेमाचा पाजरच पोटाचा गवळणीने हात सोडला आणि उजवा स्वतःच देते ह्याने त्याच्या नवऱ्याचाच गुंतवून दिला तुम्ही म्हणता तिथं त्याचा नवरा कस काय आला नव्हता आणला होता ह्याच्यासाठी कार्यकर्ते लागत धराधरी वडावडी तोडातोडी करायला नेता काय करत ना नेता ऑफिसमधून फक्त सीसीटीव्हीत बघतो कोण कुठे गेलं हे खालचे असतात हाना मार्या वडावड्या करायला दिला गुतवून तवर तर कृष्ण मधल्या गेलीनं घरी आईला सावध केला आई स्वांग येणारे सावध आलं ह्यांचं बिराड ए यशोदे ये बाहेर यशोदा बाहेर आली तर कृष्णाची एंट्री तिच्याकडूनच ही म्हणे बाई हिच्याकडं कृष्ण मग हातातला कोण आहे मागचा पुढं वाढला तिचा मालक ती म्हणे मालक तुम्ही कावा तेव्हा मला हात बांधायला तवा नवल केवडे नकळे कानोबाचे अनेक प्रकारचे फळे ज्या गवळणी मायबाप मथुरेला चालल्या होत्या त्यांना बी आढळलं त्यांचा वेश कसा होता पुतळ्या डोरल्या साकळ्या पैंजण कमरेला कंबर बटा पुतळ्या डोरल्या साकळ्या पैंजण कमरेला कंबर बटा नाकात नक घालून सगळा दाड माल करून सगळा दाड माल करून निसलेगा चालू पैदलदा 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 मथुरेच्या बाजाराचा आज बाईचा गाना में नर बाई मन्ना गाना नाव देऊ नका मुली ग बाई मला नाव देऊ नका मुली नाव देऊ नका मुली ग बाई मला नाव देऊ नका मुली पुतळ्या साकळ्या पैंजण दुनिया दुनिया सगळ्या पैंजण कमरेला कमर बटा पुतळ्या डोरल्या सगळ्या पैंजण कमरेला कमर बटा नाकात नक घालून सगळा दाट मार करून सगळा दाट मार करून निसलेगा चालू पैदलदा निसलेगा चालू पैदलदा निसलेगा चालू पैदलदा चालू पैदलदा चालू पैदलदा त्या गवळणीकडून शिका देवाकडे जाताना कसं जायचं सात्विक वेश करून पुतळ्या डोरल्या साकळ्या पैंजण कमरेला कंबरपट त्या काळातले जे वेशभूषा आहे त्या अलंकारांची ते नाव आहेत आणि माझं एक वाक्य सांगतो देवाकडे जाताना आवाज वाढव थोडा म्हणतो देवाकडे जाताना माणसानं नटून थटून गेलं पाहिजे व्यवस्थितपणे त्या महिला मंडळांचं मला पटतं कुठं बड्डेला चालल्या हळदी कुंकाला चालल्या कीर्तनाला चालल्या तरी स्वतःचं आवरण वगैरे व्यवस्थितपणे टापटिपणाने ते येणार व्यवस्थित आणि पुरुषाचं आपलं काय असं साधं भोळं तू असाच भिकारी राहा तू नटू नको कटिंग करू नको लोक सुद्धा तुझ्या जवळ नाहीत आली पाहिजे असा राहतो भिकाऱ्यावनी ह्याला जगतो तू असा वार करायला सुद्धा माझ्या सांगण्यात ताईट राहायचं समर्थाची लेकरं भिकाऱ्यावनी करायचं राजाचे कांतन काही भिका मागे जायचे द्वारे सोन्याचं पिंपळ आणि बळ्या माझा पंढरा तो हा देवाचा आहे देव अशा पांडुरंगाच्या समर्थ असणाऱ्या बापाचे समर्थ लेकरे गरीबावानी का राहायचं ताईटच राहायचं वार करणं सुद्धा आपण समर्थाची लेकरं त्या गवळणीकडून शिका कसं राहायचं त्यांच्याही खोडे केले आणि मग त्या गवळणीचं तिकडं दही दूध काय गेलं त्या म्हणत नव्हत्या दूध घ्या लोणी घ्या गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या कृष्णाचं चिंतन अखंड का हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसर अनंत प्रकारच्या खोड्या केल्याच्या नंतर घरीच्या एकदा खोडी केल्या आई म्हणजे बाद झाली तुझी नाटक तुला आता शाळेतच घालते वैतागल्या शाळेत घालतात ना ही 5-6 वर्षाच्या पुढं आपण पोरांना घरी सांभाळूच शकत नाही त्याच्यामुळे आता शाळेचं तर इतकं फॅड वाढले पहिली 6 वर्ष झाले पहिलीत घालायचे आता त्याच्या आधी एक ग्रुप आला त्याच्या आधी आला प्ले ग्रुप नर्सरी LKG UKG
मग फर्स्ट सेकंड थर्ड गिर आहेत का काय ती अरे प्ले ग्रुप नर्सरी काय कुठं 2-2.5 वर्षाचं झाले की त्या शिंगराला शाळेत कोमतेत राव. अरे त्याच्या नाकातलं शिंबूड त्याला निघाना आणि त्याला टायन कोटन बुटन ती हँग झालं चिमणीवणी तोंड करून त्याला त्या स्कूल बसमध्ये डांबून येते शाळेत. 2 आणि 3 वर त्याला थोडं खेळून द्या 4-5 वर्ष जरा. पण आता काय झालंय ना फॅड आलंय इंग्लिश मिडियमनी तर पार इडी डोकी करून टाकली. काही दिवसांनी तर मला वाटतंय बाळ पोटात राहिलं की ऍडमिशन घेत्यान का काय नको. आमचं बुकिंग करून आता 2 वर्ष होता आलंच आता 1-2 वर्षाचं आले का ते बी सुद्धा होऊ शकतं. काही होऊ शकतं या कलियुगामध्ये मागं ना म्हणलं शाळेत. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात आले खेळ सर विटू दांडू चेंडू लगोरे अनेक प्रकारचे खेळ खेळ हमामा पोरा हमामा घुमरी वाजे खेळ खेळल्यानंतर खेळ खेळायचं म्हणलं की पार्ट्या 2 लागतात बरं का. कोणचा बी खेळ घ्या क्रिकेट बॅडमिंटन हॉकी कुस्ती कॅरम बुद्धिबळ एकात खेळताच येत नाही. 2 पार्ट्या असल्या खेळच होत नाही. मग ते खेळ गावाचा जरी करायचा म्हणलं एका पार्टीत कसं खेळायचं सांगा बरं. पार्ट्या 2च पाहिजेत. आता पुढचं आहे का तेव्हा मी 2 पार्ट्या एक पार्टी कृष्णाची एक पार्टी बळरामदास. एका पार्टीचे अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या पार्टीचे अध्यक्ष बळरामदादा. म्हणजे पार्ट्या 2 आहेत पण अध्यक्ष एकाच घरातले आहेत. यो जुनाच खेळ आहे बरं का. आपला फक्त वापर चालू आहे. म्हणजे इकडे सत्ता गेली तरी ह्यांनीच माल दाबायचा इकडे गेला तरी ह्यांनीच माल हाणायचा. आपण मेलो रे बिड्या ओढून टेटस ठेवू हे लय जुना खेळ आहे रे. खेळ खेळणाऱ्याने जरा सावध होऊन खेळा. आणि मग 2 पार्ट्या कृष्णाच्या पार्टीमध्ये सगळे असे साधी माणसं होती. वाकड्या बोबड्या गँगाण्या तुतण्या मधुमंगल सुदामा श्रीदामा आणि बळरामदादाकर ह्या सगळ्या गपक्या होती. पण खेळाला चिडकी होती त्याच्यामुळे त्यांच्यावर सारखं राज येते. वैतागली म्हणले मोडा खेळ म्हणले भुका लागल्या खांदे 12 पोटी भूक काय खेळायाचे सुख. कृष्णा 12 वाजले तरी तुझा खेळ संपाना का रे. असल्या उन्हातानात एवढा खेळ लांबवतो काय तुला लेकराची दया माया येते का नाही. असा जर उन्हातानाचा खेळ लांबवता चिंता आमच्या परिसरात तुझा परत खेळ असल्या आम्ही तुझ्या खेळाला येऊ का. मग कृष्ण घाबरला कारण कृष्णाला बी संध्याकाळी लांब साताऱ्याच्या पुढे संध्याकाळचा खेळ करायला जायचं होतं. मग सकाळचा खेळ त्याने संगमनेरमधला शॉर्टकटमध्ये घेतला. खडकी सोडेला मोठा आजीचा दही काला गोमत आजी ओ सामरावती काला पाहावे ते काल्याच्या मिशेदळी दिवस आले माशे. सगळ्या गोपाळाला गोल रांगेमध्ये बसवलं. भगवान श्रीकृष्ण मध्ये बसले. इंद्रादी देवांना दुर्लभ असणा काला भगवंताच्या कृपेने त्यांना मिळाला आणि तोच काला ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या कृपेने आज आपल्याला मिळालेला आहे. परब्रह्म स्वरूप काला याचा अर्थ काल्यासाठी 2 गोष्टी लागतात दही आणि लाही. तसं अध्यात्माचा काला करायचा असेल तर नाम आणि प्रेम. हरी नामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. 8 दिवस झाला आपण भगवंताच्या नामाचं चिंतन करतोय आणि अंतकरणातलं प्रेम त्याच्यामध्ये ओततोय. हा खरा काला आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. आणि मग त्या गवळणीची तशी अवस्था झाली त्या गोपाळांची तशीच अवस्था झाली. ते गोपाळ सुद्धा कृष्णाच्या चिंतनामध्ये मग्न झाले आणि म्हणले आता घरी कसं जायचं हेच कळत नाही. म्हणले आता ह्याच्या मनाची समजूत काढण्यासाठी आपल्याला मोठे डॉक्टर बोलावं लागतील. देहूला फोन केला आणि तुकोबारांना बोलून घेतलं आणि तुकोबारांनी त्या गवळणीची समजूत काढली. आई घाबरू नको तू आता परब्रह्म पदाला प्राप्त झालेले आहे. आता घरचे काही म्हणू दे आता फिरून परत संसाराच्या रंगात रंगायचं नाही. जे कृष्णाचं स्वरूप पाहिलंय तू निवांत राहण तेच स्वरूप पुन्हा पुन्हा पात्र तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे निवांत राहे पाहिले पायी परतोनी पाहिले पायी परतोनी आता कैसी जाऊ गरा आता कैसी जाऊ गरा पाहिले पायी परतोनी पाहिले पायी परतोनी आता कैसी जाऊ गरा लौकिक लौकिक
धनी दा गा गा धनी दा नी दा गा 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 धनी दा गा मा धनी दा गा मा धनी दा नी दा धनी दा गा गा धनी दा नी दा गा 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 धनी दा गा मा धनी दा गा मा धनी दा नी दा धनी दा गा गा धनी दा नी दा गा 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 धनी दा गा मा धनी दा गा मा धनी दा नी दा गा मा धनी दा गा मा धनी दा नी दा पाहिले पाहे परतनी तुकोबराने त्या गवळणीची समजूत काढली. आता घाबरू नको, तुझ्या अंतकरणाची झाली ना अवस्था, तू कृष्ण प्रेमात वेडी झाली ना, आता निवांत राहा. लोक काय म्हणते याचा विचारच करू नको. लोक कोणालाच आहे म्हणून सांगा. आणि तू घरी जाण्याचा विचार करते, घरची घरात आहे त्यांनी तर इथं काय दिवा लावलाय म्हणले संसारातले. तू आता परब्रह्म पदाला प्राप्त झाली, तेच ते स्वरूप पुन्हा पात्रा. पाहिले पाही परतुनी असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कीर्तन आपल्याला संपन्न झालेलं आहे. पण सगळ्या संयोजकांची इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रभर चमके शिवबाची तलवार हे भावगीत गाजते. संपूर्ण ते तुम्ही म्हणा अशी सगळ्यांची इच्छा आहे. ते 2 मिनिटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण विचाराचा जागर करू. आज त्यांची या ठिकाणी प्रतिमा आहे. अरे 393 वर्ष झाले अजूनही छत्रपती जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. नासा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या याने ही धरती सुद्धा पावन झालेली. आणि त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणणं ही तरुण पिढीची असणाऱ्या अंतकरणाची त्यांच्या जीवनाची फार मोठी नितांत गरज आहे. विडवल जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा. कारण अभिमान होता या मावळ्याना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं शून्यातनं स्वराज्य निर्माण केला. तलवारीचं नाव भवानी. आणि जिने तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. वडून वाजवा. चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा. टाळी टाळी टाळी. चमके शिवबाची तलवार.
करी ती माघारी महाराष्ट्रावर प्रेम चमके शिवबाजी तलवार छत्रपती शिवाजी महाराज की गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली समस्त ग्रामस्थ संगमनेर खुर्द आयोजित हा भव्य दिव्य सोहळा सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला हे सुंदर स्वरूप आमच्या प्रकाश महाराज खतोडे पाटील यांच्या प्रेमातून हे शिवा माझ्याकडे आले आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्यावर प्रेम करत असे लाडके कीर्तनकार ज्यांच्यावर विशेष प्रेम करतात आणि अत्यंत संप्रदायामध्ये त्यांचं विशेष योगदान आहे. आतापर्यंत शेकडो विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या हातून सुद्धा अशीच संप्रदायाची सेवा घडावी अशा ठिकाणी विनंती करतो. आधी करून सर्व संयोजक सगळ्यांचा नामोल्लेख करण्याच्या ठिकाणी आदरणीय बाबाई या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचं नाव कल्याण बाबा कल्याण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच मंडळी संप्रदायातील या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय वंदनीय माझे पिता श्री भाऊंच्या चरणी शिवा समर्पित. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. आपण एका जिल्ह्यातली माणसं कधी आले कर्जत जामखेडला कर्जतात तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. आमचे प्रकाश महाराज दरवर्षी असतात पण तुम्ही या अत्यंत सुंदर मंदिर 61 फूट उंच मंदिराचा कळस अष्टकोनी गाभारा ज्ञानोबा तुकोबा यांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे आहेत. हजारो झाडेत अगदी नंदनवनात आले वाटतं. एवढं भव्य संस्थान कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतले. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे अशा ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हो दोन्ही विने दही हंडीला लावा आणि हे तर या तुम्ही आणि मंदिरात हा लावा खाली धरायला आणा. शिंकेला विले दुरे होतो दिनाते तुम्ही वारे दोकडे मुख पसरोनी गडे आवाच्या दारा गारे दोये तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी गडे तुका मध्ये हरी धोका मी वारे दोईकडे मुख पसरोनी गडे कंठ धरला कृष्ण मने अवघा जनी काला वाटो एकमिका वैष्णवनिका संभ्रम वापलिया ब्रह्मादिका उत्तम लोका काला वाटो एकमिका वैष्णवनिका संभ्रम मने भूमंडलिया बळी विरगाळे काला वाटो एकमिका वैष्णवनिका संभ्रम आ बोलिले रे गुरे वेरे वागुरे ओतरे